नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोकी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार योजनेमध्ये आता दक्षता पथकाकडून तपासणीला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक दक्षता पथक नियुक्त केलेलं आहे. त्या दक्षता पथकाला एक माहिती दिली आहे. याबद्दलचीच सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं हे दक्षता पथक कशा प्रकारे काम करणार आहे. परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेमध्ये आता दक्षता पथकाकडून तपासणीला सुरुवात होणार आहे. कारण मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पथक तैनात केलेलं आहे. एजंट आणि बनावट कामगारावर यानुसार कारवाई देखील सुरू झालेली आहे. कारण की मित्रांनो, मैतांचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी देखील केलेली आहे काही लोकांनी. त्याचबरोबर बनावट डॉक्युमेंट करून त्यामध्ये बऱ्याचशा पैशांची हेराफेरी देखील केलेली आहे. मित्रांनो, यामध्ये नेमकं आता कोणत्या लोकांची तपासणी होणार आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई केल्या जाणार आहे, नेमकं उद्दिष्ट काय असणार आहे या दक्षता पथकाचं. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे दक्षता पथक नियुक्त केलेलं आहे. ज्या लोकांनी खोटे डॉक्युमेंट्स देऊन नोंदणी केलेली आहे बांधकाम कामगाराची, त्यामधील योजनांची ज्यांनी उचल केलेली आहे खोटे डॉक्युमेंट्स देऊन, अशा सर्व जे खोटे कामगार आहेत, जे बनावट कामगार आहेत, अशा कामगारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मित्रांनो, दक्षता पथक हे आता तपासणीला सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या तपासणीला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर दक्षता पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. या पथकाद्वारे बांधकाम कामगार योजनेत बोगस लाभार्थी आणि गैरप्रकार शोधले जातील. तसेच दोषींवर कारवाई देखील केली जाणार आहे. मित्रांनो, दक्षता पथकांची नियुक्ती ही बांधकाम कामगार योजनेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने प्रत्येक जिल्ह्यात दक्षता पथके नेमलेली आहे. मित्रांनो, या तपासणीचे स्वरूप काय असणार आहे, तर ही पथके बांधकाम कामगार योजनेत बोगस नोंदणी आणि इतर गैरप्रकार शोधून काढण्यासाठी या पथकाचं नियुक्तीकरण आहे. मित्रांनो, दोषींवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि गैरव्यवहार थांबवावा, हा या तपासणीचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर येथील दक्षता पथक तपासणी यांनी सुरुवात केलेली देखील आहे. जालना जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील या मोहिमेची वेळ हे 10 जुलैपर्यंत असणार आहे. मित्रांनो, त्यामुळेच जी आत्ता सध्या पेटीची ऑनलाईन तारीख घेण्याची जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट थांबवलेली आहे, बंद करण्यात आलेली आहे. कारण की मित्रांनो, ही मोहीम चालू असल्या कारणाने पेटीची जी ऑनलाईन तारीख, भांड्याची जी ऑनलाईन तारीख घ्यायची आहे, ती तारीखची वेबसाईट आत्ता बंद करण्यात आलेली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने प्रत्येक तालुक्यात सुविधा केंद्र सुरू केले होते. त्या सुविधा केंद्रामार्फत ही कारवाई केली जायची. मात्र गैरव्यवहार योजनेत मोठ्या प्रमाणात झाल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. मित्रांनो, ज्या लोकांचे बनावट कागदपत्र आहेत, खोटी माहिती ज्यांनी दिलेली आहे, अशा सर्व खोट्या बनावट कामगारांची आता कसून चौकशी होणार आहे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. मित्रांनो, माहिती कशी वाटली, व्हिडिओ या ठिकाणी आपला थांबत आहे. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.